केतनचं सुद्धा आपण मनोगत जाणणार आहोत टायगर प्रीमियर लीग बद्दल. कारण वाकलन प्रीमियर लीग सुद्धा भरपूर चर्चेत असते. मॅच सुरू करा. स्कोररने लक्ष द्या. जितू स्कोरिंग साठी या. जितू पाटील नाही, एक मॅच या ना जितू पाटील. सुहाना 11ने 2 मॅचेस जिंकलेत. केतन अशी आम्ही चर्चा करणार आहोत. केतन, सध्या तुझं नाव भरपूर चर्चेत आहे. टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर आताच ISPL मध्ये तुला जवळजवळ 16,50,000 रुपये मिळाले. त्यानंतर आताच इंडिया कप झाला, तिथेही तुम्ही बाजी मारली, ती स्पर्धा जिंकली. मात्र तिथे खरं तर बॉल आउट मध्ये भावेश पवारचं मी कौतुक करेल, तिथूनही तुम्ही बाजी मारली. मात्र जेव्हा तू टेनिस बॉल क्रिकेट खेळतो, आताच आम्ही ISPL स्पर्धा पाहिली, ज्यावेळी तू खेळत होता, सर्वात जास्त तुला सपोर्ट कोणाचा असेल तर मी नक्कीच उल्लेख करेल टायगर वासे यांचा. त्यांच्याबद्दल काय सांगशील? टायगर गावाचं जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच आहे. कारण की त्यांच्याच गावात टुर्नामेंट असली तर सपोर्ट नसतं. कारण की प्रत्येक कुठे टुर्नामेंट केल्याला गेलो तर ते मला कॉल करत असतात नेहमी की चांगला केल्या तर तू असाच आणि अजून नाव उंचावर घेऊन जा. आणि माझं बोलायला गेलं तर मी क्रिकेट या ग्राउंडपासून सुद्धा शिकलो आहे. कारण की इथे प्रॅक्टिस करायला इथेच असतो मी नेहमी. कारण की त्यांना पण विचारा की ते पण कधी पण म्हणजे कधी फोन केल्याशिवाय जाता येऊ का प्रॅक्टिसला, तो कधी नाही बोलत. त्यांच्या गावाची मॅच आपसमध्ये आधी तरी पण मला खेळवत असतात ते. आज टायगर प्रीमियर लीगमध्ये तुला एक प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी इन्व्हाइट केलं आणि खास तुझा विशेष सन्मान केला. टायगर वासियांबद्दल तू काय सांगशील? आणि जर्मन क्रिकेट संघ टायगर यांचं प्रेम तुझ्यावरती नेहमीच आहे आणि यापुढे सुद्धा असणार आहे, तू काय सांगशील? त्यांच्या टीमचा नसून त्यांच्या गावाचा प्रेम आहे माझ्यावर. कारण की असंच मला सपोर्ट देत राहा नेहमीप्रमाणे आणि याच्यापुढे पण असंच सपोर्ट करत राहा. अजून मी पुढे जायचा प्रयत्न करेन. शेवटचा प्रश्न असेल केतन, टेनिस क्रिकेट तू भरपूर खेळलाय, इंडिया कप सुद्धा आताच खेळ, मात्र ISPL मध्ये ज्यावेळी तू खेळायला गेला, एक प्रकारे IPLचं लुक त्या स्पर्धेला होतं, तुला काय भीती होती का मनामध्ये ज्यावेळी तू तिथे खेळायला गेला? अशी काही भीती नव्हती. कारण की ती खूप मोठी लेवलची टुर्नामेंट होती. कारण की भरपूर टुर्नामेंट होतात, 10 लाख होते, 20 लाखाचे होते, पण ती टुर्नामेंट ISPL नसून ती IPL होती. कारण की पूर्ण IPLचाच लुक होता आणि तिथे जो मला फॅन फॉलोईंग माझी येत होती मॅच बघायला, मला सुद्धा खूप आनंद होत होता. कारण की आपल्या ग्रामीणचे भरपूर प्लेयर तिथे बघायला येत होते माझी मॅच आणि मला कॉल करून सुद्धा सांगत होते की या टुर्नामेंटला जरा चांगला परफॉर्मन्स करत राहतो. आणि मी थोडाफार केला परफॉर्मन्स चांगला आणि सर्व मला माझ्या टीममधले आणि माझे मॅनेजर वगैरे सर्व बोलत होते की केतन तुझे खूप फॅन्स इथे तुझेच जास्ती येत आहेत. कारण की पुन्हा ग्राउंडमध्ये तुझाच नाव गुंजत होता की केतन म्हात्रे. तर त्या फॅन्स लोकांना सुद्धा मी थँक्यू बोलतोय. शुभेच्छा असेल केतन तुम्हाला पुढच्या वाटचालीला. आणि केतन म्हात्रे असा खेळाडू मित्रांनो, एकमेव खेळाडू आपल्या ग्रामीणचा, आपल्या कल्याण डोंबिवलीचा, ज्याचा विचार केला तर तो 1 करोड पारितोषिक असणारी स्पर्धा सुद्धा खेळलाय. त्याबद्दल केतन खरंच तुझं अभिनंदन आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. ना करा धावा धाफल करते. नाही, टेनिस विश्वामध्ये जरा समालोचकांना जास्ती कोण प्रेम देत असेल तर केतन म्हात्रे. बाळू पाटील आणि नितीन काळेंना भरपूर प्रेम देतात. तर वाकलन गावात देखील आम्हाला करतात, बाळू पाटील तुम्ही कशात, नितीन काळें तुम्ही कशात. कारण का जे जितू पाटील आम्ही वक्तव्य केलं होतं, कारण का आम्हाला आठवतं की छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी सुरू होती वाकलनच्या मैदानावर आणि तिथे केतन म्हात्रे मात्र लांब बसलात आणि मैदानात आला आणि आम्हाला सांगितलं की हाच केतन म्हात्रे आमच्या गावचा एक चांगला खेळाडू नाही. आणि मी एक खास करून त्यांच्यासाठी ना मी एक खास करून वक्तव्य म्हणेल की कोणत्याही प्रकारचा गर्व नाही, ॲटिट्यूडपणा नाही आहे. चेंडू हवेत यावेळेला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल मिड विकेटला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. जिशान देखील बघा, निशांत देखील थोडंसं फोटोशूट करतायत. नाही, जितू पाटील कोणताही खेळ असो किंवा कोणताही तुमच्याकडे काही कला असो, त्यात तुम्ही जर ॲटिट्यूडपणा नाही केलं ना की तुम्हाला प्रेक्षकांचा तुम्हाला नक्कीच खूप प्रेम मिळेल. आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की टायगर वासियांचा मला भरपूर प्रेम मिळाला. भरपूर जणांनी फोटो देखील काढले. बघा, शिवाजी पाटील देखील सांगतात की मी देखील तुमच्याबरोबर एक फोटोशूट करतो, तुम्हाला दिलेलं जे सन्मान चिन्ह आहे ते देखील मी त्यांना देतो. बजरंग बलीची प्रतिमा, खूप सुंदर प्रतिमा दिली जाते त्यांना. आणि आशिष टाकलेला देखील 900 रुपये मिळाले ना. नाही, कौसा गावच्या आता घरी जाऊन सांगू शकतात आपल्या सौभाग्यवती, जर लग्न झालं असेल तर सांगतील सौभाग्यवतीला साखरपुडा झालाय का, म्हणजे नक्कीच त्यांची सौभाग्यवती बघत असेल, वा माझ्या मिस्टरांना 900 मिळाले. तर हे होते केतन म्हात्रे. भरपूर चांगलं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. नितीन काळे आपल्याला भरपूर त्यांचं प्रेम राहिलं. वाकलनवासियांचं आम्हाला भरपूर. संतोष खुटारकर, संदीप खुटारकर गोलंदाजी मार्फत जाऊया मॅचच्या दिशेने. केतन म्हात्रे देखील आता आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट
स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. हा चेंडू उंच गेला, यावेळेला फटका फसलाय, झेलची शक्यता आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप. 3 तिगाडा काम बिगाडा ओमकारने झेल सोडलाय. धाव संख्या 17. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता यावेळेला स्वर्गीय सुरेंद्र 11 संघ. जितू पाटील, आम्ही भरपूर क्रिकेट समालोचन, मी तर जवळजवळ 20 वर्ष झाली समालोचन करतो. बऱ्याच समालोचकांचा जन्म पण नव्हता झाला तेव्हापासून नितीन कळण आहे, त्यानंतर नितीन कळण आले. पण आम्हाला सर्वात जास्त जर प्रेम कुठे दिलं जातं, वाकलन गाव असेल, डायगर गाव असेल, खार्डी गाव असेल, अनेक अशी गाव आहेत की तिथे आगासन गावाचं देखील नाव घेऊ. तिथे एक स्पर्धा असली का पहिला आम्हाला म्हणतात, बाळूबडी कुठेही तुम्ही कॉल घेऊ नका, आमच्या स्पर्धेला तुम्ही पाहिजेतच. कारण का त्या स्पर्धेत आम्हाला पूर्ण दिवस समालोचन करण्याची संधी येतं. आणि सांगितलं 2 दिवस नाही 2 दिवस नाही, मग आम्ही तारीख चेंज करतो. एवढं प्रेम दिलं जातं त्या माध्यमातून. आणि आज आपण पाहिलं केतन म्हात्रे देखील आम्हाला नेहमी सातत्याने प्रेम देतात. वाकलन गावात कधी जा, कोणत्याही खेळाडू, आत्ताच केतन आपण पाहिलं जितू एक स्पर्धा आली, मी आपण तर स्पर्धा कव्हर करून होते नेवाली गावावर, आणि ते वाकलनच्या वरनं मी आलो तेव्हा मला लगेच काही खेळू अरे बाळू पाटील चालले, ती थांबले आणि मला देखील त्यांनी थांबवलं आणि सांगितलं बाळू पाटील कुठे चाललेत, काहीतरी घेऊन जा आमच्याकडनं, थंड पेय पिऊन जा. मला नको थंड पेय नको, मला उशीर झालाय. कारण का आम्ही त्यांना प्रेम देतो म्हणून ते जितू पाटील आम्हाला प्रेम देतात. जाऊया मॅचच्या दिशेने, गोलंदाजी मार्कवर येतोय, मंदार येतोय, वैयक्तिक पहिलं संघाचा दुसरा षटक घेऊन. फुल टॉस होता यावेळेला, यष्टीरक्षक बीट, टर्मॅन बीट, फाईन लेग बीट, चेंडू गेला लॉंग स्टॉपला. पंचांचा इशारा येतो यावेळेला, नो चेंडू म्हणजे एकूण 5 धावा. येणारा चेंडू फ्रीट. धावसंख्या वेगाने वाढते यावेळेला आपण पाहू शकता. स्वर्गीय आपण सुरेंद्र 11 संघ प्रथम बॅटिंग करताना धावा दिल्यात. माऊली बॅटिंग करतो, माफ करा, माऊली 11 संघ बॅटिंग करतोय. धावा दिल्या, धाव फलकात 22. नाही, माऊली 11 संघाने एक मॅच गमावली. दोन्ही षटकामध्ये ना पंजे आले आहेत, म्हणजे जितू पाटील एक चांगली बाब बघायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. नाही, येणारा चेंडू फ्रीट आहे. नाही, सुरेंद्रदा 11 आणि माऊलीमध्ये मॅच, म्हणजे दोन्ही संघांना मॅच फार महत्वाची. दोन्ही संघ पराभूत आहेत. पंकज बघा आता विचार करतायत काहीतरी करायचं आहे. हव्यांची काही 11चं आम्ही देखील टी शर्ट प्रदान केलं होतं. यस पंकज जरा बघा 1 मिनिट काय. नाही काहीतरी फिल्डिंगचं मला वाटतं चर्चा सुरू आहे, बघा जरा पंकज. नाही, तुम्ही सर्कल मधले हलू शकता, बाहेरच्या नका हलू, सर्कल मधले हलू शकता. कारण एवढे खेळाडू आता कुठे लावणार, मग सर्कलचे तुम्ही हलवा. मंदार गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. फ्रीटचा चेंडू हो चांगला होता, वाईड यॉर्करचा वापर केलाय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते या बेलला स्वर्गीय सुरेंद्र 11 संघाच्या माध्यमातून. खरं माऊली 11 संघाला कमीत धावेमध्ये रोखायचं. जितू पाटील इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता या बेलला गणेश खुटारकर. मंदार राईट आर्म और हृदयकडनं मारा करतोय. चेंडू गुडल्यास पण टेकअप झाला. काय गोलंदाजी केली जाते बघा, अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगली गोल. तर भावेश नंदू पाटील, जरा आपण स्वप्नीलचा मोबाईल आहे तुमच्याकडे भावेश नंदू पाटील, तर आपण जरा समालोचन कक्षामध्ये या. मंदार डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. थोडासा दिलदास इको कमी करा. व्यंकटेश कडून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. गणेशने आतापर्यंत 5 चेंडू डॉट खेळले आहेत. व्यंकटेश आल्या त्याने आपला ATM खुला केलाय. नाही, आता बँका जरी चालू असल्या, ATM आहे, गुगल पे आहे, फोन पे आहे, भरपूर तुम्हाला सुविधा उपलब्ध करून दिल्यात. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर मंदार.
स्ट्रायकरला गणेशला आपण पाहू शकता. गणेश कशा प्रकारे बॅटिंग करतो माऊली इलेव्हन संघाच्या. हा चांगला चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा होता. दिलदार जरा थोडीशी सेटिंग व्यवस्थित करा, इको कमी करा अजून थोडंसं. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली. स्वर्गीय सुरेंद्र इलेव्हन आपण त्या संघाच्या माध्यमातून माऊली इलेव्हन संघ बॅटिंग करतोय. आणि फिक्की आपण बघितले तर गमावल्यानंतर मंदार तो गणेश. आज चेंडू हुक करायचा होता, यावेळेला टायमिंग चांगलं होत नाहीये. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. बॅटर बाद, यश मिळतं मंदारला. नितेश पाटील, नितेश पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. गुणवत्ता प्रचंड आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे. खेळाडूकडे परत गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे. तर माऊली इलेव्हन संघाची धावसंख्या धावफलकर आपण पाहू शकता 22 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 5 चेंडू डॉट गेलाय गणेश खुटारकर आणि तो बाद झालाय. आता नितेश पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 11 चेंडूमध्ये काय घडलं ते महत्त्वाचं नाही, आता घडवायचं. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये मंदार गोलंदाजी मार्कवर, कारण मंदारला माहिती आहे विकेट फार महत्वाचा आहे नितेश पाटीलचा. हो, फटका चांगला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये. काय क्षेत्ररक्षण केलंय, क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाते जरा. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. धावा दिल्या फक्त आणि फक्त एक. आपण इथे 5 धावा, पंजा येऊन सुद्धा फक्त 5 धावा दिल्या. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी मंदारच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकाती प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता माऊली इलेव्हन संघ. आपण पाहू शकता इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. 22 गडी बाद झाल्या. जितू पाटील आम्हाला माहिती येतात एक. आज होळी आहे, सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हा रंगाचा सण आहे, रंग उधळायचा. आणि आपण डायगर गावची स्पर्धा म्हणजे DPL ही एक ठाणे जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा आहे. 2 दिवस ही स्पर्धा चालते. आपण बघतो 30 पेक्षा जास्ती खेळाडू, काही संघात 35 देखील असतात. नाही, दिनेश खोटारकर बघा स्पर्धा एन्जॉय करतायत. सिम्बा बैलाचे मालक आहेत. नाही, आज जेवणाची देखील उत्तम सोय होती. नॉनव्हेज 300 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतात. नाही, उद्या देखील आपण तर व्हेज जेवण असणार आहे. उद्या होळी आहे, उद्या धुलीवंदन आहे, पण उद्या सोमवार आहे. त्यामुळे पनीर चिल्ली बघा मागणं कोणतरी आवाज देतोय. नाही, उद्या सोमवार आहे, शंकराचा वार आहे. नाही, या गावात देखील भक्त भरपूर आहेत शंकराचे. आणि सर्व आपण म्हणजे तर डिकेदास महाराजांचे शिष्य आहेत. त्यामुळे ते सोमवारी कोणीच मला वाटतं नॉनव्हेज खात नसावे. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर आला आहेत वीरेंद्र. हा चेंडू उंच गेलाय, झेलची शक्यता मिड विकेटला. पायचा झेल होतोय का, काय चाललंय काय. 5 खेळाडू येत आहेत, फक्त पाहतायत झेल. आपण आता चेंडू कुठे लँड होतोय. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. वेळेला माऊली इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करताना 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. जितू आम्हाला माहिती आहे 24 धावा. जितू पाटील देखील एक चांगले यष्टीरक्षक, एक चांगले आपण इथे खेळाडू आहेत, पण आता क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत. आपण त्या पेशाने वकील आहेत, कारण का कामधंदा सांभाळणं फार गरजेचं असतं. योगेश पाटील यांनी जर झेल पकडला तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे शशी पाटील यांच्याकडून. नाही, ओंकारेश्वर विपक्ष हविषामध्ये मॅच होणार आहे. टॉस साठी फटका चांगला, यावेळेला झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. मंदारे म्हणजे चूक होणारच नाही ना. वीरेंद्रला जीवदान मिळतं, आपण आता यश मिळतंय. आणि बॅटर इथं बाद होतोय. आपण पाहू शकता सुधाकर बाद होतोय. 13 धावा करून सुधाकर बाद झालाय. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. जयेश खुटारकर येतोय, बाबू येतोय. पण आता इथे नितेशला मात्र आपण बोलले तर जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. वीरेंद्रने बघा मगाशी अलॉसमेंट केलं, खेळाडू आले नाही तर पुढच्याशी त्यांना घेणार नाही. फटाफट खेळाडू आले. वीरेंद्र पाटील
खूप चांगले क्रिकेटर आहेत. एक काळ गाजवला रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून टायगर संघाची ओळख अष्टपैलू खेळाडू. आता यंगस्टरांना भरपूर स्थान दिलं जात आहे. नाही जितू मला वाटतं टायगरची देखील 40+ टीम बनवावी. तर असतील खेळाडू 40+ बरेचसे. चेंडू आपण पहिले तर त्या सर्कलमध्ये जोपर्यंत चेंडू आपण तर फ्लॉप फील्ड होईल इथे एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धाव फलकार तेवढे पाऊस 25 धावा. नाही विनोद विकेपी यांनी जर झेल पकडा शंतनू पाटीलकडे 200 रुपये. वीरेंद्र तू नितेश चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. फटका चांगला आहे. घुटना टेक तमाशा देख. चेंडू उंच 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 आणि सरळ चेंडू आलाय. प्रथमेश ठाकूर हे जेने काम म्हणतात ना गुजरातीमध्ये तेनेच काम करो बिजू करो तो गोतो खायो. 900 घालवल्यात. नाही 900 नितीन नशिबातच नाहीये ना. नाही गुजरातीमध्ये म्हणायचं जितू पाटील जेने काम तेने करो बिजू करो तो गोतो खायो. नाही प्रथमेश हार्ड लक चालेल काय हरकत नाहीये. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. धावसंख्या आपण पाहू शकता स्थिर आहे. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 31. म्हणतात ना देव द्यायला येतं कर्म न्यायला येतं. माझ्याकडनं पण असा झेल सुटला. 11,500 रुपये गेले पेंढरकरला. फटका चांगला यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावर पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. नितीन तो झेल सुटल्यानंतर मला इतका नाराज झालो होतो ना मी. 12,000 गेले ना. ते 30 धावा धावफलकावरती लागल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 3 षटकाच्या समाप्त 33. प्रथम बॅटिंग करताना माऊली संघ थोडासा धावा कमी आल्यात मित्र म्हणे. आता वीरेंद्रच्या षटकामध्ये देखील एक षटकार आला पण एक झेल देखील सुटलाय. शिवाजी पाटील आणि त्यांची सुकन्या देखील आपण पाहू शकता. काव्या काहीतरी विचारपूस करतायत. काव्या देखील पप्पांना काहीतरी मला वाटतं प्रश्नचिन्ह विचारत असेलच. नाही ट्रॉफी जिंकायचे नाही. तिला देखील क्रिकेटची आवड असेल तर शिकवा. कारण का हल्ली महिला क्रिकेटला देखील भरपूर चांगले दिवस आल्यात. धावसंख्या धावफलकाती 3 षटकाच्या समाप्तीनंतर माऊली 11 संघ प्रथम बॅटिंग करताना जितू पाटील मला माहिती आहेत 33 आहेत. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहिजे. नितेश पाटील आता इथून काय करतो पाहिजे. त्याला आक्रमक बॅटिंग करावी लागणार आहे. स्ट्राईक कधी येते पाहिजे त्याला. ओंकारेश्वर विपक्ष आविषा 11 मध्ये मॅच असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. बघा 4:15 वाजून गेले आहेत. फास्ट घ्या. नाही प्रथमेश आलं तरी लाईला काय घाबरता तुम्ही. घरी जाऊन विचारतील झेल सुटलाय काय फरक पडणार आहे. नाही मुलं असतील तर तुम्ही झेल पकडा ना. मग अहो हसायला जग आहे पोसायला कोणी नाहीये. फटका चांगला यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग ऑन लॉंगच्या मधून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार. नितीन काळन प्रथमेशनी झेल सोडला आणि सांगतात बाळू पाटील मी रेडी नव्हतो. मग रेडी होते कधी तुम्ही. काय हरेश चांगला चेंडू होता. वाईड यॉर्करचा वापर केलाय. इथे विकेट मिळतो का पाहायचंय आणि विकेट मिळालाय. विकेट सॅक्रिफाईड केले जातोय. बेल्स पडलेली होती का म्हणजे नोट आउट आहे. नाही तुम्हाला स्टंप उचलायला पाहिजे होते. एक धाव इथे कंप्लीट केले जाते. धावसंख्या धाव फलकावर त्याकडे पाहू शकता 38 धावा झाल्यात ना. 5 धाव केली आपण झाली आहे ना पूर्ण झाली आहे. शिवाजी पाटीलचा इशारा आला म्हणजे झाली. 38 धावा. मनोज पाटील मला वाटतं कॅच घ्यायला तयार आहेत. आता 900 मिळाले तर संध्याकाळी सुपर संडे करता येईल. नाही
व्हेज असले पण दुसऱ्यांना चान्स मिळू शकतो ना. ओंकारेश्वरचे खेळाडू आता बघा थोडेसे वॉर्मअप करतायत. दुपारचं भोजन झालंय ना. अविषय 11 सोनू पाटीलकडनं सर्वांना रेडबुल आहेत बघा. सोनू पाटीलकडून अविषयाच्या सर्व खेळाडूंना रेडबुल आहेत. त्यामुळे सर्वांनी स्टेजच्या मागे यायचंय. हरीश फटका चांगला यावेळेला हवेमध्ये झेलची शक्यता क्षेत्ररक्षकाला आहेत. हो हो काय प्रयत्न केले. झेल ड्रॉप झालाय. गुट्रो काही हरकत नाहीये. संदीप खुटारकर काय प्रयत्न केले. जितू पाटील यश आपण इथं मिळालं असतं पण धावसंख्या धावफल कधी माऊली संघ प्रथम बॅटिंग करताना धावा दिल्यात. धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. चाळीस धावा. हरीश फटका यावेळेला चांगला आहे. सरळ बॅटने चेंडू खेळून काढला. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट. बघा रिव्ह्यूची मागणी केलेली आहे बॅटरनी यावेळेला. हाईट फॅक्टर चेक करायचे. शिवाजी पाटील जरा एक मिनिट यायचं पण चेक करा. जरा चेक करा. नाही तुम्ही पण चेक करा. फेअर डिलिव्हरी नाही आम्ही यासाठी सांगतो की आयोजकांनी येऊन चेक करा म्हणजे त्यासाठी आमचं काम सोपं होईल. लाईव्हवाल्यांचं देखील काम सोपं होईल. धावसंख्या धावफल का त्यामुळे 5 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफल का त्यामुळे चालेल 44. आज चेंडू आडव्या बॅटने फेकून दिला यावेळेला. वाईड इज लॉंग ऑन सीमा रेषे पार. दे दनादन षटकार. 440चा करंट होल्टेज इथं मारतोय. तर पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. मी मगाशी म्हणतो नितेश पाटीलकडे प्रचंड गुणवत्ता जितू पाटील आणि ती गुणवत्ता आता पेश केली आहे. 20 धावांचे खेळ करतोय. ताबडतोब आक्रमक बॅटिंग करतोय. तुफानी बॅटिंग करतो हरीश. काय चाललंय काय मैदानावर बघा. गोलंदाजना चेंडू जेव्हा रिलीज करतो तेव्हा कोणी आवाज देऊ नका प्लीज. थोडं सहकार्य करा. दीपेश देखील येतात. 717चे फाउंडर दीपेश गीत स्वागत आहे आपलं. चला ओंकारेश्वरचे संघनायक आणि अविषय 11 संघाचे संघनायक. अविषय 11 संघाचे संघनायक टॉस साठी या. हा चेंडू हुक केला पाठवून दिला यावेळेला. लॉंग लेट सीमा रेषा पार षटकार. काय बॅटिंग केले नितेश पाटीलने. धावा कुठल्या तब्बल आपल्या संघासाठी 26 धावांची केली आणि संघाची धावसंख्या माऊली संघाची 56 अब तक 56 गडी बाद झाले तब्बल. आपण बघितले तर 2च गडी बाद झाले. ओंकारेश्वर आणि आपण मित्र अविषय 11 संघ लगेच टॉस साठी या. चला टॉस साठी या. पंकज देखील आले आहेत. अविषयाचे कॅप्टन आणि ओंकारेश्वरचे कॅप्टन या टॉस साठी. चला नितीन कडे या. आपण टॉस करूया. शिवाजी पाटील या आपल्या शुभ हस्ते टॉस करू आपण. चला अविषय आणि ओंकारेश्वर. हा घे शिवाजी. चला लवकर या. ओंकारेश्वर आणि हविषा 11चे कॅप्टन. नाही प्रथमेश रेडीच नव्हते. कॅच सुटली तर सांगा ना. कॅच कशाला सुटली. रेडी नव्हतं. हे एक नव्हतं. कारण नका देऊ. चला शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आम्ही.
ओंकारेश्वर 11 विपक्ष अभिषय 11. टॉस केला जातोय. टॉस कोणता संघ जिंकतो पाहायचा इथे. शिवाजी पाटील टॉस कोणी जिंकलाय? ओंकारेश्वर संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन कळवा आम्हाला. फिल्डिंग मॅचची मॅन ऑफ द मॅच ज्याची राहिली ती आम्ही देऊ. आता आम्हाला सांगायच्या गुणलेखकाने फक्त नाही. मगाच्या मॅचचा मार दे मॅचचा मानकरी ठरला गोलंदाज अक्षित. या पण अक्षत या पण अक्षत या. नाही, गुलाम आंबेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मार दे मॅच देऊया. अक्षित या. अक्षित आलाय. कीर्ती कुमार. चला कीर्ती कुमार साहेब या. आपल्या शुभ हस्ते मार दे मॅच देऊया. नाही, पनामा कॅप प्रदान केले. नाही, अच्छे आचार्य देखील आहेत. नाही, मगाशी त्यांनी भरपूर स्पर्धा एन्जॉय केली. धावा झाल्या. धाव फक्त 56-57 धावांचं लक्ष्य यावेळेला आपण पाहू शकता. स्वर्गीय आपण पाहू शकता सुरेंद्र 11 संघ त्यानंतर मॅच ओंकारेश्वर विपक्ष हविषा 11. त्यानंतर मॅच असणार आहे नमन जिन्ना 11 विपक्ष अर्जुन 11 मध्ये मॅच असणार आहे. त्यानंतर काव्या विपक्ष कॅफे नगर. त्यानंतर 12वी मॅच सुहाना विपक्ष माऊली. आणि त्यानंतर 13वी मॅच जिन्ना 11 विपक्ष ओंकारेश्वर. त्यानंतर 14वी मॅच सुरेंद्र दादा विपक्ष छप्पन्न धावा. नयन जिन्या आपण बघितलं तर संघ लाचची मॅच खेळणार आहे. चला 14 मॅच आम्हाला कव्हर करायचे. जरा फास्ट घ्या. बॉलर्स कोण आहे? थांबा एक मिनिट थांबा जरा. स्कोर लिहायला बसा इथं कोणतरी. स्कोर लिहायला बसा ना. नाही चाललं टाकलंच नाही. काही चेंडू टाकला नाही. दीपेश आलेत. स्ट्रायकला मंदार. नो स्ट्राईकला आपण ओमकार स्ट्राईकला. नो स्ट्राईकला मंदारला आपण पाहू शकता. आणि गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. रोनित आहे. तर दीपू देखील आम्हाला जॉईंट येतात. सामना सुरू करायचा. चला ओमकार. पहिला चेंडू. झेलची शक्यता आहे. मिड विकेटला खूप चांगला झेल पकडलाय रोहितने. मोहितने अप्रतिम झेल पकडला. बॅटर बाद. ओमकारला मैदान सोडावं लागतं. बघा लहान मुलं काय डान्स करतात. क्या बात है, क्या बात है. एक छोटा बघा नितीन. अरे क्या बात है. हीच तर टायगर प्रीमियर लीगची कमाल धमाल आहे ना. 57 धावांचं लक्ष आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. ओमकार. मोहितने खूप चांगला झेल पकडला. नवीन बॅटर तर वीरेंद्र. माऊली 11 संघाने बॅटिंग करताना 56 धावा केल्या आहेत. 57 करायचे आहेत. दीपेश गीत देखील आमच्यासोबत जॉईंट होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. होळी चषकामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व. वीरेंद्र आले.
रोनित गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे, ऑन साईडला वळवलंय, क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. सुधाकर माळी एक स्टायलिश क्रिकेटर आहेत. नाही, या टायगर गावची आणबान शान आहेत ते सुधाकर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं त्यांच्या माध्यमातून. एक खातं उघडलं जात आहे मंदार स्ट्रायकेनला. आता मंदारला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. 56 धाव, 57 धावांचं लक्ष पार करत असेल तर. रोनित गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतो. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एवढे खेळाडू आहेत ना दीपेश गीत, कोणत्या पोझिशनला कुठला खेळाडू सांगता येत नाहीये. नाही, खव्या इलेव्हनचा अलिबागलाच आहे. हा चेंडू हुक केलाय, पाठवून दिला यावेळेला स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही मंदारला टाकाल तर ते आपण तर सीमेरेषा पार न तुम्हाला आणावे लागते. षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. स्वर्गीय सुरेंद्र 11 संघ चेस करतो यावेळेला. 57 धाव फलकर ती धावा लागतात, तब्बल 7 धावा. धाव फलकर ते आपण पाहू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा फुल करायचा होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. जाम गाडी पळते ती. 4 बॉल झाले ना. पुणे गोलंदाजी मार्क रोनित स्ट्रायकेनला आपण पाहू शकतो. मंदार स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणात सीमेवर तैनात केलाय. फटका चांगला यावेळेला. पूलचा लाज जवाब फटका. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. बॉल कोणता आलाय जरा नाही. मैदानात कोणत्याही प्रकारचा तुम्ही चेंडू पाठवू नका. प्रॅक्टिस करा तुम्ही. बघा जरा थोडंसं सहकार्य करा. जे प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती आहे. हा विषय 11 रोनी पुन्हा शॉट ऑफचा चेंडू. झेल सुटला यावेळेला. बॅकफूट पॉइंटला कट केला होता यावेळेला. मंदारचा झेल सुटलाय. मंदारला जीवदान मिळतंय. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. स्वर्गीय सुरेंद्र 11 संघ प्रथम आपण तर चेस करतो यावेळेला. 57 धावा धाव फलकाती धावा लागल्या 12. 57 धावा चेस करायच्या आहेत. कारण काय बॅटिंग केली नितेशनी. नाही, 4 षटकांची मॅच आहे. चला फास्ट घ्या. अजूनही आम्हाला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. आत्ताशी 9वी मॅच सुरू आहे. म्हणजे अजूनही जर विचार केला तर नितीन काळ्यानं तब्बल अजून 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. म्हणजे 40 ओव्हर अजूनही कव्हर करायचे आहेत. नाही, 8वी मॅच आता सुरू आहे. 9वी मॅच यानंतर सुरू होईल. म्हणजे आपण जर विचार केला तर नितीन अजूनही आपल्याला यानंतर 5 मॅचेस कव्हर करायचे आहेत. फास्ट घ्या जरा. म्हणजे ही धरून 6वी मॅच आहे. चला फास्ट घ्या जरा. फास्ट घ्या. मोहित येते गोलंदाजी मार्कवर. नाही तर समीकरण 18 चेंडू आणि धावा हव्या तब्बल आम्हाला 45ची गरज आहे.
नाही, संतोष पाटील यांनी झेल पकडायचा 500 रुपयाचा पारितोषिक आहे. संतोष पाटील म्हणतील 500 नाही भेटेल चालते पण माझ्याकडे झेल नको येऊ दे. मोहित तुबंदार फटका चांगला ड्राईव्ह केला यावेळेला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतो यावेळेला चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला चेस करतोय स्वर्गीय आपण तर सुरेंद्रदा 11 संघ. धावा दिल्या धावफलकावरती 14. समीकरण बदलतंय. आता येणारे 17 चेंडू आणि धावा हव्यात 43. मोहित गोलंदाजी मार्कवर. मंदार असा एक बॅटर हा जर बॅटर थांबला तर इथून मॅच जिंकून देईल. लेफ्ट हँड ओव्हर मारा करतो. फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे दीप लॉंग ऑफ रिझन मध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. इथे 1 मिनिट चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. डीप बंद क्षेत्ररक्षक आल्यात. धावसंख्या धावफलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला वेगाने पुढे सरकते दीपू आम्हाला माहिती देत आहेत. 15 धावा 15 धावा धावफलकातील लागल्यात. मोहित गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला वीरेंद्रला आपण पाहू शकता. चेंडू कॉडब्यांचा अपील. बॅटची कडा बॅटर बाद. बिग विकेट. वीरेंद्रला मैदानात सोडावं लागतं. मोहितला विकेट मिळतं. बॅटर बाद. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता संदीप खुटारकर. संदीपला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. मॅच संपली नाही अजूनही. 43 धावांची गरज आहे. शतक प्रगती पथावर आपण पाहिले तर दुसरं आहे. मोहित चांगली बॅटिंग आपण आता गोलंदाजी करतोय. संदीप खुटारकर आलेत. दीपेश गीत देखील आमच्यासोबत जॉईन आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 717 चे फाउंडर आहेत. पंकज पाटील बघा हंगामातील पहिला मँगो खात आहेत मला वाटतं. नाही टेस्ट बघतायत पण बाजूच्या तोंडाला पाणी सुटलं ना पंकज. क्या बात आहे क्या बात आहे. नाही आयवा कॅचसाठी ते बघतायत. आली तर कदाचित 900 भेटतील ना. स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळाला यावेळेला. क्षेत्ररक्षक आले आहेत. त्यांना बीट करून चेंडू चालला यावेळेला सीमारच्या पार चौकार. फलकर आपण पाहू शकता यावेळेला चेस करतो. 57 धावा 19 धावा. स्वर्गीय सुरेंद्रदा 11 संघ. 57 धावाचा पाठलाग करताना मोहित पुन्हा डाऊन साइडला उडवलाय चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक आले ते थर्डमॅनला. त्यांना बीट करून चेंडू चाललाय थर्डमॅन सीमारच्या पार. सलग 2 चेंडू 2 चौकार आलाय. चांगली बॅटिंग बघायला मिळते यावेळेला आपण पाहू शकता. संदीपच्या माध्यमातून आल्या आल्या त्याने आक्रमणाला सुरुवात केली आहे. कारण त्याला माहिती आहे थांबून चालणार नाहीये. नवीन 11चे आपण तर पुरस्कर्ते सोनू मला वाटतं खेळाडूंना एनर्जी देत आहेत. भिजर देत आहेत. चहा देत आहेत. सांगतात मॅच जिंका. रेडबुल देखील देत आहेत. नाही सोनू चहा आला नाही तुमचा अजून येवले कधी. नाही चहा नाही आहे किटलीमध्ये. 1 घंट्यात. मोहित हा चेंडू शरीरापासून दूर ठेवलाय. पंच आपण बघितले तर इथे अपील होतय. स्क्वेअर लेगचे पंच बघा काहीतरी सांगतात मेन पंचांना. बघा जरा पंच वाईडची खूण करत आहेत.
नाही तर प्रत्येकाचा रिव्ह्यू मागू नका, फक्त हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू आहे. माऊली 11 संघ चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. नाही, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा वादावाद तुम्ही करू नका. पंच वाईटची खून करतायत. अभय पाटील आणि आपण पाहू शकता मोहित पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर. मंदार आणि संदीपची जोडी फार महत्वाची आहे. तर इथून जर एकात विकेट गेला तर सामन्यामध्ये वापसी करू शकतोय माऊली 11 संघ. पण अजूनही 13 चेंडू 33, मॅच संपली नाहीये. मोहित गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओरदेकडनं मारा करतोय. स्ट्रायकरला संदीपला आपण पाहू शकतो. संदीप चांगली बॅटिंग करतोय. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये मिड विकेटला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याने सोडलाय झेल. पंचांचा इशारा येतोय. काय पाहायचं यावेळेला? नाही, सुधाकर माईने झेल सोडलाय. कदाचित सूर्याची किरणे त्यांच्या डोळ्यावरती आली असतील. नको नको, नाही पण झेल सोडलाय. आता शिवाजी पाटील आम्ही काय म्हणू सांगा. पंच इशारा द्या. षटका. नको नको शिवाजी पाटील. शिवाजी पाटील सांगतात की नसीब बाला तुझे बंधू नाहीत. नाही पण एक सोपा झेल सोडलाय. धावसंख्या फलकर त्याकडे पाहू शकता यावेळेला 30 ना 27 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. नाही, सोनू पाटीलला किती आनंद झाला बघा ना, प्रचंड आनंद. नको, सुधाकर माली काय करतो मित्रा? उडी मारायची होती तुला मित्रा, उडी नाही मारली तुम्ही. ग्रहण लागल्यान ग्रहण. उद्या ग्रहण आहे पण तुला आजच लागल्यान. सोनू अजून आपली मॅच बाकी आहे. म्हणजे तुम्ही जाणार, दुसऱ्यांना पण घेऊन जाणार. शशी पाटील यांच्याकडून झेल पकडला तर राकेश पाटील आणि संतोष पाटील यांच्यासाठी 500-500 रुपयाचं पारितोषिक आहे. संतोष पाटील विचार करतात बाबा अजून 12 चेंडूमध्ये एकही चेंडू आला नाही तर अजूनही 12 चेंडूमध्ये देवाच्या कृपेने हा नाही चेंडू आला तर चालेल, पण झेल नको येऊ दे. 12 चेंडू आणि धावा हव्यात 27. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. नितेश आलाय स्वतः. स्ट्रायकेनला मंदार काय बॅटिंग करतोय. मंदार जबरदस्त बॅटिंग करतोय. मंदारला जीवदान मिळालं आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला त्याने आतापर्यंत. संदीपने 3 चेंडूमध्ये 14 कुठले आहेत. मंदार देखील तितकीच चांगली बॅटिंग करतोय. तर मंदारकडे प्रचंड ताकद गुणवत्ता आहे. रेग्युलर संघात देखील त्याची खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. नितीश हा चेंडू सोडून दिलाय. पंच वाईडची खून करताय. अव्वांतर धावेने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 31. कारण का आता समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू 26, 13ची सरासरी आहे. आधी आले आहेत. आता काय पंच वाईट चिकून करतात. नितेश काय करतोय आता? कारण 27 धावांची गरज, आता 12 चेंडू 25ची गरज राहिली. धावा झाला धाफल कधी 32. थोडासा दबाव महसूस करतो नितेश पाटील. बॅटिंग चांगली केली आहे. नितेश राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. चेंडू हा चांगला चेंडू होता, खूप चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. 2 चेंडूच्या तुलनेने हा चेंडूनं खूप चांगला फेकलाय. समीकरण बदलतं. येणारे 11 चेंडू आणि धावा हव्यात आपण आता 25. मॅच अजून संपली नाहीये, कारण इथून या अजूनही माऊली संघ हारला नाहीये. त्यामुळे आपण मित्र स्वर्गीय सुरेंद्रदा 11 संघ जिंकला नाहीये. चांगला चेंडू होता यावेळेला, खूप चांगला चेंडू होता. शरीराच्या दिशेने वेगाने आला होता. एक धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 33. 24 ची गरज आहे. चेंडू बाखेत अजूनही विचार केला तर 10 चेंडू 24. स्ट्रायकेनला संदीपला आपण पाहू शकतो. संदीपने चांगली बॅटिंग केली. नितेश हा चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता आहे. मोहित काय झेल पकडतो बघा ना. सॉफ्ट टेनने झेलला पकडला. असं वाटलं की सुटेल झेल, पण नाही. खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद नाही, दुसरा झेल घेतलाय मोहितने.
ना मंकी विकेटचा पहिला कॉल आहे ना, मंकी विकेट घेऊच नका ना, मी तर म्हणेल कशाला घेता, मेहनत करून जिंका ना. ना ती मेहनत बरोबर नाही. आता मनोज पाटील पण बघा ना, आमच्या मगातपासून जवळजवळ 1.5 तास बसल्यात मैदानात, पण झेलच येत नाही त्यांच्याजवळ. मग आता नशिबाला दोष द्यायचा का खेळाडूंना दोष द्यायचं ना. हरेच देखील बसल्यात बघा ना, आमचे विजू देखील आहेत. नाही देवाच्या कृपेने विचार करत असेल पंकज देखील जेल आला तर 900 भेटतील ना. संध्याकाळ चांगली होईल हो ना. बॅटर कोणाला आहे? जितू पाटील. माया भाई आल्यात. जितू पाटील आमचे एक चांगले मित्र देखील आहेत. जितू पाटील देखील आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आता धावा हव्यात. आपण इथं चेंडू बाकेत फक्त आणि फक्त या षटकातील विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी. धावा झाल्या, धाव फलकर ते आपण पाहू शकता 34. नितेशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 सलग वाईट टाकल्यानंतर काय कमबॅक केलंय. तर इथून पाहिजे तर कशाला गोलंदाजी. चांगला चेंडू, तो वेगवान चेंडू होता. मंदार फक्त पाहत राहतोय, पंचांकडे पाहतो की वाईट आहे का काही नाही, पण डॉट चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी केली नितेशने. सुरुवात चांगली केली नव्हती, पण त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी केली. 34 धावा धावफलकाती लागल्या आहेत. अजूनही 23ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही एक म्हणजे 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोहित बघा सातत्याने चेंडू विचारतोय आम्हाला. अंतिम चेंडू, हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथून चौका षटकात तर कमबॅक होऊ शकतोय. हा फटका चांगला यावेळेला स्टँड अँड डिलेवरच्या माध्यमातून पाठवून दिलाय. वाईड इज लॉंग ऑन सी मारेशा पार षटकार. षटकारल्यात मंदार 10 चेंडू 20 धावा करतोय आणि 21 संघाची धावसंख्या झाली. धावफलकर ते आपण पाहू शकता यावेळेला स्वर्गीय सुरेंद्र 11 संघ 57 धावचा पाठलाग करताना आपण तर 40 धावा झाल्या आहेत. म्हणजे येणारे 6 चेंडू 17ची गरज आहे. मॅच संपली नाहीये. मच निडेड षटकार आलाय मंदारच्या बॅटमधून. मी मगाशी म्हणत की मंदार येतोपर्यंत संघाला आशा आहे. अशा पल्लवीत राहणारे स्वर्गीय सुरेंद्र 11 संघ हार मानायला तयार नाहीये. कारण मंदार पाटील सारखा बॅटर अजूनही मैदानावर संघर्ष करतोय. कारण इथून आता त्याला स्ट्राईक कधी मिळते पाहिजे. स्ट्राईक त्याच्याकडे नसणार आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज कोण येतो पाहिजे. माऊली 11 संघ थोडासा शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतोय, पण चला लगेच एकत्र येऊ नका. पण जास्त वेळ पंचतारा सूचना करा. ड्रोन कॅमेराचा देखील वापर केला जातोय. 2 कॅमेरामॅन देखील थोडंसं आराम फरमावल्यानंतर बघा लगेच आपली कला दाखवत आहेत. DPL टायगर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. पर्व आपण तर वर्ष आहे 9. जबरदस्त अप्रतिम स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. 9व्या वर्षात पदार्पण केले ह्या स्पर्धेने. शंतनू पाटील थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, पण बँडेड आता हाताला दिसत नाही, म्हणजे कुठेतरी इलाज करून आल्यात. अंतिम षटकामध्ये कोण येतो पाहिजे. आता सुधाकर आले आहेत. या सुधाकरने एक झेल सोडला तर तो सुधाकर इथे सामना जिंकून देईल का पाहायचंय. 6 चेंडू 17ची गरज आहे. इथून मात्र सामना कोण जिंकणार. आपण बेले तर माऊली 11 की स्वर्गीय सुरेंद्रदा 11 दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करतायत. संघर्ष मात्र कुणाचा खरं चांगला ठरतो पाहायचंय. कारण दोन्ही संघ मात्र विजयाचे स्वप्न पाहतायत. स्वप्न कुणाचा खरं ठरणार. कारण 2 संघ स्वप्न मात्र एकाचाच खरं होणार. एकतर माऊली 11 संघ हा सामना जिंकेल किंवा स्वर्गीय सुरेंद्रदादा 11 हा सामना जिंकू शकतोय. पाहिजे दोन्ही संघ मैदानावर संघर्ष करताना दिसत आहेत. स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकतो जितू पाडीले. चला पास घ्यायचंय. पंच काय सूचनाच करत नाही नितीनकडे. आपण तर सातत्याने सांगतोय. सुधाकर माळी आले आहेत. संघ नायकाने त्याच्याकडे या मॅचचा भवितव्य सोपवलंय. पाहिजे इथून सामना जिंकून देतो का. शॉर्ट स्ली मिड ऑफला संतोष पाटील ना याच पोझिशन मध्ये त्यांनी क्षेत्ररक्षणात भरपूर झेल पकडल्यात. डायगर गावासाठी पोझिशन बघा किती चांगली. सुधाकर गोलंदाजी मार्कवर साकेला जितू लावड पाहू शकता. पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडू चालला. या वेळेला आपण तर डिप स्क्वेअर लेग रिजन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. एक धाव बघा. संतोष पाटील किती चपलता दाखवतात मैदानावर. म्हणतात ना तलवार जुनी झाली तर धार कमी होत नाही. ती धार बघायला मिळते.
समीकरण बदलतंय. आता येणारे 5 चेंडू 16ची गरज आहे. इथून मंदार पाटील आता काय करतो पाहायचंय. मंदार पाटीलला आता बॅटचा फेस खोलावा लागणार आहे, कारण का मोठे फटके नित्यंत गरजेचं आहेत. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल त्याला खेळावी लागणार आहे. आपण बघितलं 2 षटकार 1 चौकार मारावा लागणार आहे. सुधाकरचा हा चेंडू फटका चांगला आहे, पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार बघा कोणतरी प्रेक्षकाने त्यांनी यायचंय. भूषण खुटारकर या लवकर. नाही 5 बोलायच्या आतमध्ये नको, जाऊ दे, येऊ दे त्यांना, नाहीतर काय फुकट दम लागायचा जास्ती. भूषण लवकर या जरा. नाही भूषणची चाल बघा ना आता वेगळीच झाली. 900 मिळाले ना. नाही संध्याकाळ त्यांची सुखात जाऊ. नाही धावा झाल्या, धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला धाव फलकरती धावा लागल्या तब्बल 47. आता मात्र 4 चेंडू आणि धावा हव्यात. आपण वेळ तर 10. फुलटॉस आहे, झेलची शक्यता आहे का पाहिजे. चेंडूला पाठवून दिले मिड विकेट सीमारेषा पार. काय बॅटिंग करतोय मंदार, मात्र मैदानावर गरजतोय बरसतोय. सलग 2 चेंडू 2 षटकार. समीकरण सोपं झालंय. येणारे चेंडू बाकी आपण वेळी फक्त आणि फक्त आता जर विचार केला तर चेंडू बाकी 4 धावा हव्यात. फक्त आणि फक्त 4 धाव्यांची गरज आहे. विकेटचा आपण विचार नाही. विकेट प्रथम बॅटिंग करताना आपण माऊली लेवनचे 3 गडी बाद झाले, तर आपण तर सुरेंद्रचे विकेट गेले तब्बल जितू 3, म्हणजे विकेट समान आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पाठवून दिला यावेळेला. पंचांचा इशारा काय येतोय आणि मॅच फिनिश. काय बॅटिंग केले मंदार मैदानावर, गरजला नाही तर बरजलाय. बारा चेंडू 37 धावांची खेळी करणारा खेळाडू ठरतोय मानाचा मॅचचा मान करी. चला अभिषेक लेवनचे सर्व खेळाडू या. मंदार या लवकर. नाही जितू पाटील बघा बॅट दाखवतात. क्या बात आहे, क्या बात आहे. ना झेल कोणी पकडलाय त्यांनी यायचंय. भूषण खुटा